लोक तुम्हाला मूर्ख बनवत असतील तर त्याआधी तुम्हीच त्यांना मूर्ख बनवायला शिका. जग तुम्हाला सरळ समजून घेऊन टाकण्याआधीच जागे व्हा. तुम्ही रात्रंदिवस इतरांना आनंदी ठेवण्यात, त्यांच्या नजरेत चांगले बनण्यात तुमचे आयुष्य घालवत आहात आणि तेच लोक तुमच्या पाठीमागे तुम्हाला मूर्ख समजत आहेत. आता खेळ पलटवण्याची वेळ आली आहे. या सरळपणाच्या कफनाला फेकून द्या आणि शिका की जगाला आपल्या बोटांवर कसे नाचवायचे. मूर्खपणा हा असा आजार नाही जो फक्त इतरांमध्ये असतो. मूर्खपणा ही एक कमजोरी आहे जी तुमच्या आत आहे. कारण तुम्हाला सत्य पाहायचे नसते. जर या जाळ्यातून बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला ती कला शिकावी लागेल ज्याला लोक धूर्तपणा म्हणतात, पण मी तिला आत्मसंरक्षण म्हणते. लोकांना वाटते की ते खूप हुशार आहेत आणि हाच त्यांचा सर्वात मोठा कमकुवतपणा असतो. जेव्हा एखादा माणूस स्वतःला खूप बुद्धिमान समजू लागतो तेव्हा समजा की त्याने स्वतःभोवती भ्रमाची एक प्रचंड भिंत उभी केली आहे. तुम्हाला फक्त त्या भिंतीत एक छोटंसं छिद्र करायचं आहे आणि तो माणूस पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात येईल. एखाद्याला मूर्ख बनवण्याचा पहिला नियम हा नाही की तुम्ही त्याला खोटं बोला. खोटं पकडलं जातं. खरी कला ही आहे की तुम्ही त्याला तेच सत्य दाखवा जे तो पाहू इच्छितो. प्रत्येक माणसाच्या आत एक खोल रिकामेपणा असतो. एक भूक असते. प्रशंसेची भूक, स्वतःला मोठं सिद्ध करण्याची भूक. जो या भुकेला शांत करण्याचं नाटक करू शकतो तोच या जगातील सर्वात मोठा जादूगार असतो. तुम्ही अनेकदा लोकांच्या बोलण्याला बळी पडता कारण तुमच्याकडे अशी एक गोष्ट आहे ज्याला समाज प्रामाणिकपणे म्हणतो, पण प्रत्यक्षात ती तुमची निरागसता असते. तुम्ही प्रत्येकावर सहज विश्वास ठेवता. तुम्हाला वाटतं की जसं तुम्ही विचार करता तसंच हे जगही चालत असेल, पण तसं नसतं. हे जग एक विशाल रंगमंच आहे जिथे प्रत्येकजण मुखवटा घालून फिरत आहे. जो माणूस आपला मुखवटा कधीही काढत नाही तोच इथे जिंकतो. तुम्हालाही एक मुखवटा घालावा लागेल. असा मुखवटा जो इतका निरागस दिसेल की तुमच्या डोळ्यांमागे लपलेले खरे हेतू कोणालाही दिसणार नाहीत. जेव्हा तुम्ही एखाद्यासमोर जाता तेव्हा तुमच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करू नका. ही सर्वात मोठी मूर्खता असते. जेव्हा तुम्ही स्वतःला हुशार दाखवता तेव्हा समोरची व्यक्ती सावध होते. ती स्वतःच्या बचावाचे मार्ग शोधू लागते. याउलट जर तुम्ही त्यांच्यासमोर थोडे भोळे, थोडे कमी हुशार असल्यासारखे वागलात तर त्याचा अहंकार 7व्या आसमानावर पोहोचतो. त्याला वाटतं की तुम्ही त्याच्यासमोर काहीच नाही आणि हाच तो क्षण असतो जेव्हा तो स्वतःच्या सुरक्षेचे सर्व भिंती खाली पाडतो. जेव्हा तो पूर्णपणे निर्धास्त होतो तेव्हा तुम्ही तुमचं काम करून जाता आणि त्याला त्याची जाणीवही होत नाही. या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे विचार करतात आणि दुसरे ते जे फक्त भावना अनुभवतात. विचार करणारे लोक फार कमी आहेत. बहुतेक लोक त्यांच्या भावनांचे गुलाम असतात. जर एखाद्याला एखाद्याच्या मनावर ताबा मिळवायचा असेल तर त्याच्या भावनांशी खेळायला शिका. त्याला घाबरवा. त्याला आशा द्या. त्याला अशी जाणीव करून द्या की तुमच्याशिवाय त्याचं अस्तित्वच नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या मनात हा भय निर्माण करण्यात यशस्वी होतात की तो तुम्हाला गमावू शकतो तेव्हा तो स्वतःची बुद्धी बाजूला ठेवतो. मग तो तेच करतो जे तुम्हाला हवं असतं. विचार करा, तुम्ही किती वेळा इतरांच्या होकारात होकार देता फक्त ते नाराज होऊ नयेत म्हणून. तुम्ही स्वतःलाच मूर्ख बनवत आहात. पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुमच्यासमोर मोठमोठ्या गोष्टी सांगत असेल तेव्हा त्याच्या डोळ्यात पहा. एक गूढ स्मित करा आणि काहीही बोलू नका. ही शांतता समोरच्या व्यक्तीला आतून हादरवून टाकेल. तो विचार करू लागेल की तुम्ही नेमकं काय विचार करत आहात. जेव्हा तुम्ही एखाद्याला संभ्रमात टाकता तेव्हा तुम्ही त्याची विचार करण्याची क्षमता हिरावून घेता आणि हाच तर खरा खेळ आहे.
बहुतेक लोक त्यांच्या कमजोरी लपवण्याचा प्रयत्न करतात, पण शहाणा माणूस इतरांच्या कमजोरी शोधतो. प्रत्येक व्यक्तीच्या आत अशी एखादी इच्छा असते ज्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. काहींना पैशांचा मोह असतो, काहींना नाव आणि प्रसिद्धीची लालसा असते, तर काहींना फक्त स्वतःची स्तुती ऐकण्याची इच्छा असते. तुम्हाला फक्त हे शोधायचं आहे की समोरच्या व्यक्तीची किल्ली कुठे आहे. एकदा ती किल्ली तुमच्या हातात आली की मग तुम्ही त्याला हवं तसं वळवू शकता. त्याला वाटेल की तो स्वतःच्या इच्छेने काम करत आहे, पण प्रत्यक्षात तो तुमच्या इशाऱ्यांवर नाचत असेल. तुम्हाला काय वाटतं, जे लोक मोठमोठ्या पदांवर बसले आहेत, जे जग चालवत आहेत, ते खूप प्रामाणिक आहेत का? नाही. ते या कलेचे उस्ताद असतात. त्यांना माहीत असतं की गर्दीला कसं चालवायचं. गर्दी कधी विचार करत नाही, गर्दी फक्त वाहत जाते. आणि गर्दीला वाहवत नेण्यासाठी तुम्हाला अशी एक कथा तयार करावी लागते जी इतकी आकर्षक असेल की डोळे बंद करून तिच्यावर विश्वास ठेवतील. सत्य कडू असतं, ते कोणालाच आवडत नाही. लोक गोड खोट्यांच्या मागे धावतात, तर त्यांना ते गोड खोटं द्या. इतकं गोड की ते त्यात पूर्णपणे बुडून जातील. पण लक्षात ठेवा, या खेळात उतरल्यावर कधीही भावनिक होऊ नका. जिथे भावना आल्या तिथे तुमचा खेळ संपला. तुम्हाला दगडासारखं व्हावं लागेल, थंड आणि अढळ. समोरची व्यक्ती रडो, ओरडो किंवा निष्ठेच्या शपथा घेऊ, तुम्हाला आतून मूर्खपणे शांत राहावं लागेल. तुमच्या डोळ्यात कोणतीही भावना दिसता कामा नये. जेव्हा तुम्ही स्वतःवर पूर्ण नियंत्रण मिळवता, तेव्हाच तुम्ही इतरांवर नियंत्रण मिळवू शकता. जो स्वतःच्या भावनांमध्ये वाहून जातो, तो इतरांच्या हातातील खेळणं बनतो. लोक त्यांच्या समस्या घेऊन तुमच्याकडे येतात आणि तुम्ही भावनिक होऊन त्यांची मदत करायला निघता. तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप पुण्याचं काम करत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालवत आहात. पुढच्या वेळी जेव्हा कोणी त्याची समस्या घेऊन तुमच्याकडे येईल, तेव्हा त्याला फक्त सांत्वन देऊ नका. त्या समस्येकडे एक संधी म्हणून पहा. या परिस्थितीचा उपयोग तुम्ही तुमच्या फायद्यासाठी कसा करू शकता, हे पहा. जेव्हा तुम्ही इतरांच्या संकटाला तुमच्या प्रगतीचा मार्ग बनवता, तेव्हा तुम्ही या जगाचा खरा नियम समजू लागता. माहिती उपयुक्त वाटली असेल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.